नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आर के टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी मकर संक्रांती 2026 ची संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे. तर मकर संक्रांत जवळ आली की प्रत्येक महिलेला संक्रांतीसाठी नवीन साडी घ्यायची असते. सौभाग्य अलंकार घ्यायचे असतात. त्यामुळे दरवर्षी सर्वच महिलांना पडलेला प्रश्न असतो की यावर्षी संक्रांत ही कोणत्या रंगावरती आहे? कारण आपल्या हिंदू धर्मात संक्रांतीने ज्या रंगाचं वस्त्र धारण केलेलं असतं, तो रंग पूर्णपणे घातला जात नाही. तो रंग वर्ज्य केला जातो किंवा घातला जात नाही. म्हणूनच मकर संक्रांती 2026 ची ए टू झेड अशी संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्याआधी आर के टिप्स या मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण या चॅनलवरती नेहमी तुम्हाला भक्तिपूर्ण आणि ज्ञानवर्धक व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आपल्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. आता मी तुम्हाला पंचांगानुसार मकर संक्रांती 2026 ची अचूक माहिती सांगणार आहे, की संक्रांत कशावर आलेली आहे, कोणत्या वाहनावर बसलेली आहे, कोणते वस्त्र परिधान केलेले आहे आणि कोणत्या दिशेत जात आहे. या सर्व गोष्टींची माहिती मी इथे सांगणार आहे. मकर संक्रांती 2026 बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 म्हणजेच 1947 पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करीत आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत आहे. सूर्याचे मकर संक्रमण बाल व कर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातात गदा घेतलेली आहे. केशरचा टिळा लावलेले आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे. पायास भक्षण करीत आहे. सर्प जाती आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 30 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. पर्व कालाला द्यायचे दान, भांडे, गायीला घास, अन्न, तीळ, पात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दान द्यावेत. किंक्रांत हा गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी आहे. संक्रांतीमध्ये वर्ज्य कामे, दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गायी म्हशींची धार काढणे व तामसिक सेवन ही कामे करू नयेत. ही सर्व मकर संक्रांतीची पंचांगानुसार अचूक माहिती मी इथे सांगितली आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या सर्व वस्तू वर्ज्य करत असतात. 2026 रोजी मकर संक्रांतीने पिवळे वस्तू घातलेली आहेत. मग बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की फक्त पिवळी साडीच वर्ज्य करायची का? ज्या गोष्टीमध्ये पिवळा रंग आहे अशा सर्व गोष्टी मी तुम्हाला माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की यावर्षी पिवळी साडी, पिवळ्या बांगड्या, पिवळी फुलं वर्ज्य करा, घालू नका. पिवळा रंग वर्ज्य आहे, मग सोनं घालावी की नाही? तर यावर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावरती आल्यामुळे आपण साडी, बांगड्या, गजरे, अजून काही शृंगाराच्या वस्तू, पिवळ्या रंगाच्या वस्तू आपण पूर्णपणे घालत नाही. मग अशा वेळेस त्या बऱ्याच जणींना प्रश्न पडतो की सोनं पिवळं आहे, मग सोनं घालावे की नाही? जर जसा चांदीचा रंग पांढरा ग्राह्य धरला जात नाही, तसा सोन्याचा रंग सुद्धा पिवळा ग्राह्य धरला जात नाही. कारण आपण सोन्याच्या रंगाला सोनेरी रंग असं म्हणत असतो. म्हणून संक्रांत जरी पिवळ्या रंगावरती आली असली, तरी सोनं हे सोनेरी रंगाचं असतं. माझ्या मते आपण सोनं हे घालू शकतो. तसेच आमच्या भागात सर्व महिला आवर्जून संक्रांतीला सोन्याचे अलंकार घालतात. तसेच यावर्षी पुण्यकाळ हा 3:06 पासून ते सूर्यास्तापर्यंत राहणार आहे. तर पुण्यकाळाचे एवढं काय महत्त्व आहे आणि काय करत असतात पुण्यकाळात? तर जे आपण देवापाशी जाऊन वाण देत असतो, ते वाण नेहमी या पुण्यकाळातच द्यावं. तसेच पुण्यकाळात करायचे काम म्हणजे दानधर्म. कारण आजच्या दिवशी दानधर्माला खूप जास्त महत्त्व असतं आणि पुण्यकाळात दिलेल्या दानाचे फळ आपल्याला अनंत पटीने मिळत असतं. म्हणून संक्रांतीला तुमच्या हिशोबाने वस्त्रदान, अन्नदान आणि अशा बऱ्याच प्रकारचे दानधर्म तुम्ही करू शकता. तसेच वर्षी मकर संक्रांतीचा सण खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करा. तसेच संक्रांती पिवळ्या रंगावर असल्यामुळे तुमच्या भागात सोनं वर्ज्य करतात की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. धन्यवाद.